बहिणीचं लग्न, शूट, गावाला येणं जाणं, शॉपिंग करणं आणि गावाला जाऊन सुद्धा माझ्या जीवाला शांती नाही, कारण की मला प्रत्येक गोष्टीची छोटे छोटे व्हिडिओ काढायचे आणि इन्स्टाला पोस्ट करायचे. माझं नशीब पण मेलं फुटकं, नेमकी बहिणीसोबत करवली गेली आणि कॉल टाइम मला. तर मग सुरू करते. नमस्कार मंडळी, जय खानदेश, मी तुमची बडबडी देवयानी. आम्ही मस्तपैकी 2 दिवस विलाला जायचा प्लॅन केला होता. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की हा प्लॅन सक्सेसफुल होईल, कारण हे फक्त आमच्याच ग्रुपमध्ये नाही होत, हे प्रत्येक ग्रुपमध्ये होतं की आपण नेहमी ट्रिपला जायचा प्लॅन करतो आणि काही ना काहीतरी मध्ये आडवं नेमकं येतं आणि आपला प्लॅन कॅन्सल होतो. पण फायनली ह्यावेळेस असं काही झालं नव्हतं. आमचं लोकेशन होतं कर्जत. आम्ही फायनली मस्तपैकी कर्जतला पोहोचलो, सगळ्या बॅगा वगैरे घेतल्या. आम्हा सर्वांची काही ना काहीतरी कामं होती म्हणून आम्ही थोडंसं लेट पोहोचलो होतो. सो आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला जेवण नकोय, आम्ही आमचं जेवण कॅरी करू. नंतर आम्ही पोहोचल्यावर आम्हाला खरं म्हणजे मला रिअलाइजच नव्हतं की आम्ही खरं विलाला आलोय. मी विलाला खूप वेळा गेले, पण ते असताना आपले जवळचे लोक, म्हणजे जिकडे आपल्याला कोणी जज करत नाही, तसा हा माझा ग्रुप आहे. म्हणजे कायम कॉन्स्टंट असतात हे लोक. सो यांच्यासोबत मी पहिल्यांदा गेली होती, सो मी पण थोडीशी एक्साइटेड होती. तिकडे गेल्यावर पहिला आमच्या बॅग ठेवल्या, फ्रेश झालो, विला एक्सप्लोर केला, किती बेडरूम आहेत हे बघितलं. नंतर आम्ही जेवायला बसलो. कांचनने आमच्या मस्तपैकी चिकन ग्रेव्ही बनवून आणली होती. जेवण आम्हाला स्वतः घेऊन जायचं होतं म्हणून आम्ही सर्वांनी एक एक मेन्यू वाटून घेतला होता. आम्ही मस्तपैकी सोबत जेवण केलं आणि तुम्हाला म्हटलं ना, कोणी मला इथे जज नाही करत, मी डायरेक्ट जाऊन पुलासमोरच जेवायला बसली होती. नंतर आम्ही सगळे स्विमिंग पूल मध्ये गेलो, मजा मस्ती केली, डान्स केला. इकडे हे लोक कांचनला काहीतरी सतत होते आणि त्याची मजा घेत होते. भरपूर नाचून आणि मजा मस्ती करून झाल्यावर ते संध्याकाळ झाली होती. परत आम्हाला भूक लागली होती. मग मी जेवायला बसले. त्यानंतर आम्ही ट्रूथ अँड डेअर खेळून झोपलो. चला बाय, फॉलो करा.